IPLमध्ये नागपूरच्या पोरानं पहिल्याच मॅचमध्ये महान बॉलर जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि अनेक दिग्गज बॉलर्सना एकाच मॅचमध्ये दाखवून दिलं. महाराष्ट्राची पोरं काही कमी नाहीत. भाऊ, कालचा सामना पाहिलास का? सांगतो. तो सामना नव्हता. तो पूर्ण सिनेमा होता. आणि असा सिनेमा ज्यात सुरुवातीलाच ट्विस्ट, मध्ये सस्पेन्स आणि शेवटी असा क्लायमॅक्स की थेट अंगावर काटा येतो. एका बाजूला होते राजस्थान रॉयल्स, दुसऱ्या बाजूला सनरायझर्स हैदराबाद. पण खरी गोष्ट टीमची नाहीये. खरी गोष्ट आहे दोन नावांची, प्रफुल्ल हिंगे आणि शाकिब हुसेन. कालपर्यंत कोणालाही माहीत नव्हतं आणि आज संपूर्ण क्रिकेट जग त्यांच्याबद्दल बोलतंय. सामना सुरू झाला. आपण आरामात बसलो. मी तर पाणी प्यायला गेलो होतो. परत आलो आणि स्क्रीनवर काय दिसतं? 3 विकेट्स. मी म्हणालो, अरे हे लाईव्ह चालू आहे की हायलाइट्स? आणि भाऊ, तो होता प्रफुल्ल हिंगे. नाव साधं, बॅकग्राऊंड साधा, पण ॲटिट्यूड एकदम आज काहीतरी करून दाखवायचं. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट्स. इतिहासात पहिल्यांदाच IPLमध्ये कोणीतरी डेब्यूमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट्स काढतो. आणि समोर कोण होते? वैभव सूर्यवंशी, पहिल्याच बॉलवर आऊट. ध्रुव जुरेल, क्लीन बोल्ड. ड्वेन प्रिटोरियस, बाय बाय. भाऊ, हे काही छोटे प्लेयर नाहीत. पण प्रफुल्ल हिंगेनं काय केलं? पहिल्याच ओव्हरमध्ये RRचा गेम प्लॅन डिलीट. असं वाटत होतं RRचे बॅट्समन मॅच खेळायला नाही, अटेंडन्स लावायला आलेत. आणि सर्वात भारी गोष्ट काय माहितीये? हा मुलगा टेनिस बॉलनं खेळत मोठा झाला. म्हणजे गल्लीतून थेट IPL आणि पहिल्याच दिवशी इतिहास. हा सिनेमा नाही तर काय? पण भाऊ, स्टोरी इथे संपत नाही. आपण अजून प्रफुल्ल हिंगेच्या शॉकमधून बाहेर आलो नाही. तोपर्यंत दुसरा हिरो एंट्री मारतो, शाकिब हुसेन. हा तर अजून डेंजरस. ना जास्त सेलिब्रेशन, ना ॲटिट्यूड, पण बॉलिंग अशी की थेट हृदयात. 4 ओव्हर 4 विकेट्स. यशस्वी जयस्वाल आऊट, शिमरॉन हेटमायर आऊट, जॉफ्रा आर्चर आऊट, रवी बिश्नोई आऊट. भाऊ, हा तर RRचा फुल सिस्टम फॉर्मॅट करून गेला. RRची अवस्था अशी झाली होती, यशस्वी जयस्वाल गेला, रियान परग गेला, ध्रुव जुरेल गेला. एक एक करून सगळे जात होते. असं वाटत होतं जसं एक्झाममध्ये टफ पेपर बघून आपण म्हणतो, भाऊ मी पुढच्या अटेम्प्टला देतो. रियान पराग थोडा सेट झाला होता. लोकांना वाटत होतं हा सामना वाचवेल. पण एक कॅच आणि सगळं संपलं. मी म्हणालो, बस करा, इंटरव्हल घ्या, आता पिक्चर संपली. आता थोडं SRH बद्दल बोलूया. कारण हा सामना फक्त बॉलिंगमुळे जिंकला नाही. आधी बॅटिंगमध्ये ईशान किशन आला. भाऊ, हा माणूस बॅटिंग करत नव्हता. तो बॉलर्सचा कॉन्फिडन्स डिलीट करत होता. 44 बॉल, 90+ रन, शॉट्स असे जसं गेममध्ये चीट कोड टाकलं आहे. सोबत हायंद्रिक क्लासन, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा सगळ्यांनी कॉन्ट्रिब्युशन दिलं आणि स्कोर गेला 200 पार. पण शेवटी भाऊ, हा सामना कोण जिंकला? SRH की ते 2 मुलं? माझ्या मते हा सामना जिंकला प्रफुल्ल हिंगे आणि शाकिब हुसेन यांनी. या सामन्यानं एक गोष्ट शिकवली. कालपर्यंत आपण बोलत होतो जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोठी नावं, मोठी रेप्युटेशन. पण काल 2 नवीन मुलं आणि पूर्ण गेम चेंज. आणि म्हणून IPL महान आहे. इथे नाव नाही चालत, इथे टॅलेंट चालतं. भाऊ, एकच सांगतो, जर प्रफुल्ल हिंगे आणि शाकिब हुसेन यांनी ही फॉर्म कायम ठेवली ना, तर पुढचे सामने नाही, फुल ब्लॉकबस्टर मूव्हीज असणार आहेत.